सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। उद्या 5 फेब्रुवारी 2026 गुरुवार दिवशी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे। महिन्यातून 2 चतुर्थी येतात, एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी। बरेचसे लोक या दोन्ही चतुर्थीचे व्रत करतात, उपवास करतात। उपवास जमत असेल तर जरूर करा। तुम्ही दर संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असाल तर जरूर उपवास करा। काही लोक अंगारकीचा उपवास पकडतात। जी अंगारकी येते तेव्हा सुद्धा आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत पकडू शकतो। तर संकष्ट चतुर्थीला लवकर उठायचे आहे। गुरुवार आलेला आहे, खूप शुभ दिवस आहे। काही शुभ कामांची तुम्हाला सुरुवात करायची असेल, बोलणी करायची असतील तर संपूर्ण दिवस शुभ आहे। काही लग्नाविषयी बोलणी करायची असतील तर हा दिवस अतिशय शुभ आहे। संपूर्ण दिवस शुभ आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठायचे आहे। थोडीशी चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे। 4-5 दुर्वा असतील तर त्या दुर्वा पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे। लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा दुर्वांचा उपाय तुम्ही करू शकता। जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील, विनाकारण कोणी तुम्हाला शत्रुवत त्रास देत असेल तर दुर्वा आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील। सकाळी आंघोळीनंतर गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच। असे घर कुठेच नाही की ज्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही। छान अशा ताम्हणात गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे। आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, गाईचे दूध, पुडीचे येत असेल तरी चालेल, पण तापवण्याच्या आधी कच्चे दूध काढून घ्यायचे आहे। आधी पाण्याने स्वच्छ करायचे, नंतर दुधाने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने ओम गणगणपते नमः हा मंत्र जपत राहायचा आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। किंवा ज्यांना अथर्वशीर्ष पाठ येत असेल त्यांनी अथर्वशीर्ष पठण करत करत गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांना अभिषेक केलेले तीर्थ मुलांना जरूर द्यायचे आहे। बाप्पा हे ऋद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहेत। मुलांना शिक्षण, नोकरी किंवा इतर काही अडचणी येत असतील तर आवर्जून ते तीर्थ द्यायचे आहे। बघा, परीक्षेचा काळ सुद्धा सुरू झालेला आहे। प्रत्येक आई वडिलांनी माघ कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक केलेले चमचाभर तीर्थ मुलांना आवर्जून प्यायला द्यायचे आहे। मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि प्रत्येक क्षेत्रात मुलांची चांगली प्रगती होईल। संकष्ट चतुर्थीला अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्ती मूठभर तांदळाच्या राशीवर स्थापन करायची आहे। महिलांनो, दादांनो, ही सेवा आवर्जून करा। अखंड अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत। मूठभर तांदूळ घ्यायचे आणि देवघरात छान अशी रास करायची आहे। त्या तांदळाच्या राशीवर हर्षदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा आणि अभिषेक करू, ते तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि तुमच्या मुख्य डब्यात ठेवायचे आहेत, टाकून द्यायचे नाहीत। किंवा तुम्हाला शुक्रवारी खिरीचा नैवेद्य दाखवायचा असेल तर याच तांदळाची खीर बनवून देवांना जरूर दाखवा। धन, धान्य, ऐश्वर्य कधीच कमी पडणार नाही। अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल आणि जी काही संकटे, चिंता, विघ्न असतील, मुलांना काही अडीअडचणी असतील, त्या सुद्धा टळून जातील आणि गणपती बाप्पांची कृपा होईल। म्हणून सर्वांनी संकष्ट चतुर्थीला, माघ कृष्ण चतुर्थीला आवर्जून मूठभर तांदळाची रास देवघरात जरूर करायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची छान अशी स्थापना करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा, जास्वंद अर्पण करून गणपती बाप्पांची छान अशी सादर, संगीत आणि विधिवत पूजा करायची आहे। 21 दुर्वांची जुडी प्रत्येकानं स्वतःच्या हातानं बनवायची आहे। त्या दुर्वांच्या जुडीच्या मागील देठाला हळदी कुंकू लावायचे आहे। उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यायची आहे। मनातील इच्छा बोलायची आहे।
मनोकामना बोलायची आहे आणि किमान 21 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. लग्न झालेले व्यक्ती असतील तर दुर्वांची जुडी अर्पण करताना त्या दुर्वांच्या जुडीच्या देठाला हळदी कुंकू लावायचे आहे. आधी गणपती बाप्पांच्या चरणाशी हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचे आहे आणि पुरुषांनी कुंकू लावायचे आहे. मग उजव्या हातात दुर्वांची जुडी घेऊन मनोकामना बोलून ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. खूप फलप्राप्ती होते. ज्या इच्छा असतात त्या गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतात. क्षणात मनोकामना पूर्ण होत असते. संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना एक का होईना लाल जास्वंद जरूर अर्पण करायचं आहे. प्रत्येकानं एक जास्वंद अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही वेळेला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही संध्याकाळी मोदक बनवणार असाल तर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवा. नंतर त्याच गूळ खोबऱ्याचे मोदक बनवले तरी चालतील किंवा तो गूळ खोबरा लहान मुलांमध्ये वाटला तरी चालेल. खूप चांगले परिणाम आणि अनुभव येतात. गूळ आणि खोबरा गणपती बाप्पांना खूप प्रसन्न करतो. या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच शमीच्या झाडाचे एक पान घेऊन यायचे आहे. तुमच्या घराजवळ शमीचे झाड असेल तर आवर्जून थोडी शमीची पानं आणायची आहेत. या दिवशी शमीचे झाड लावायचे असेल तर छोट्याशा कुंडीत जरी शमीचे झाड लावले तरी चालेल. खिडकीत, गॅलरीत किंवा अंगणात शमीचे झाड जरूर लावा. विनाकारण आपल्या हातून काही चुका होत असतील तर गणपती बाप्पांकडून माफी मिळते. काही अडीअडचणी, समस्या, विनाकारण त्रास येत असतील, घरात लक्ष्मी टिकत नसेल, बरकत येत नसेल, आरोग्य ठीक नसेल, मनाप्रमाणे घडत नसेल तर संकष्ट चतुर्थीला शमीचे एक पान तरी गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे. खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील. संकष्ट चतुर्थीला अथर्व शीर्षाची सेवा प्रत्येक घरात झालीच पाहिजे. सकाळी करा, संध्याकाळी करा. किमान 11 वेळा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह पठन करायचे आहे. मुलांकडून सुद्धा पठन करून घ्यायचे आहे. 11 वेळा संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठन जरूर करायचे आहे. जमले नाही तर किमान 1 वेळा तरी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आणि गणपती स्तोत्राचे पठन जरूर करा. मोठ्या स्वरात करा, कारण आपण जेव्हा देवांची सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्या वास्तूलाही ऐकू गेली पाहिजे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देवघरात अखंड दिवा जरूर लावायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यात चिमूटभर हळद आणि 1 कापराची वडी टाकायची आहे. गुरुवार असल्याने खूप सोन्यासारखे अनुभव येतील. त्या दिव्यासमोर आसन घेऊन बसायचे आहे आणि अथर्व शीर्षाचे पठन करायचे आहे. रात्री गणपती बाप्पांची आरती करायची आहे, देवीची आरती करायची आहे आणि चंद्राला अर्घ द्यायचा आहे. 5 फेब्रुवारी गुरुवारी संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 9:48 होणार आहे. चंद्राला अर्घ देऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. मोदकांचा नैवेद्य दाखवताना त्यावर किमान 5 दुर्वा ठेवायच्या आहेत. जसा भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवतो तसाच गणपती बाप्पांना दुर्वा ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांना चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. लग्न कार्यात अडचणी येत असतील तर ही सेवा विशेष फलदायी ठरते. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी ही सेवा करू शकता. हळद उजव्या हातात घेऊन इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे आणि त्यावर 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत.
घरातील सर्व चिंता दूर होऊन शुभमंगल कार्य घडून येतील. त्याचबरोबर गुरुवार असल्याने महिलांनी सकाळी आंघोळीनंतर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आणि त्यावर ओले कुंकू घेऊन स्वस्तिक काढायचे आहे. हे केल्याने वास्तुदोष निघून जातात आणि मनासारख्या गोष्टी घडून येतात. संध्याकाळी गाईच्या शेणीवर कापूर, थोडे तूप, गूळ आणि लवंग जाळून धूप करायचा आहे. आधी हा धूप गणपती बाप्पांसमोर दाखवायचा आहे आणि नंतर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मकता, वाद, अडचणी दूर होतात आणि घरात आनंद, प्रेम आणि समृद्धी नांदते. शेवटी गणपती मंदिरात शक्य असेल तर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. मनातील इच्छा बोलून गणपती बाप्पांसमोर नतमस्तक व्हायचे आहे. अशा प्रकारे श्रद्धेने आणि भावाने केलेली सेवा नक्कीच फलदायी ठरते आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते. जय श्री रुक्मिणी कृष्ण.